लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये माझे मिस्टर वारले. ते वारल्यानंतर मला खूप शॉक बसला. शॉक बसल्यानंतर मला 2-3 महिने झोपच येत नव्हती. तर अचानक मला हे सहयोगाचं कळालं आणि मला हा सहयोग मिळाला. त्यावेळेस मी ज्या दिवशी मला रिलायझेशन मिळालं त्या दिवशीच मी 1 तास दुपारी झोपले. 3 महिने मी न झोपणारी त्या दिवशी मला 1 तास पूर्ण झोप लागली दुपारची. तेव्हा मला विश्वास बसला की हे काहीतरी चांगलं आहे आणि हे केलं पाहिजे आपण. हा माझा स्वतःचा पहिला अनुभव आहे. आणि त्यानंतर मग मी युट्यूबवरती ऑनलाईन दररोज संध्याकाळी 5 वाजता ते लर्निंग सहयोगाचं त्यांनी ठेवलं होतं युट्यूबवरती. ते मी दररोज न चुकता करत होते. त्यामुळे मला अजून अनुभव आला. खूप मला चांगलं वाटलं. माझ्यामध्ये भरपूर परिवर्तन झालं. परमेश्वरी शक्ती काय असते ते मला कळालं. त्याच्या अगोदर मला काहीही कळत नव्हतं. मी फक्त रडत बसायची. मला काहीच कळत नव्हतं की आपण कुठेतरी बदललं पाहिजे, आपण काहीतरी बदल आपल्यामध्ये झाला पाहिजे. नाही तर सगळं मुलं, संसार आणि पुढं कसं व्हायचं आणि हाच विचार माझ्यामध्ये असायचा. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या मनात दुसरा विचारच येत नव्हता. पण त्यानंतर मला कळलं की हे सगळी क्षुल्लक गोष्ट आहे. संसार, प्रपंच, मुलं बाळ ह्याच्यापेक्षा दिव्य जे काहीतरी आहे मनुष्याच्या आयुष्यामध्ये, हे मला ह्या सहयोगामधून कळलं. जय श्रीमान.